नमस्कार, मी रीना राठोड. पूर्ण नाव रीना बिक्कन सुरा. प्रभाग क्रमांक 16 मधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे सर्वसाधारण क साठी. आणि सर्व मतदारांना माझी विनंती आहे की त्यांनी मला सहकार्य करावं. आणि एक सुशिक्षित महिला म्हणून मी जेव्हा उभी आहे तसंच पूर्ण लोकांना माझं एक म्हणणं आहे. काय शिक्षण आहे आपलं? माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. माझं एक म्हणणं आहे की जे आम्हाला 50% आरक्षण दिलेलं आहे आमच्या पूर्ण महिला मंडळाला, तर माझ्या ज्या महिला भगिनी आहेत त्या घरातच बसलेल्या आहे, स्वयंपाक करताय, भांडे घासताय. आणि आम्हाला 50% आरक्षण दिल्यावरही पूर्ण पुरुष मंडळी गमचे घालताय आणि बाहेर फिरताय, महानगरपालिकेत जात आहे, त्यांची उमेदवारी अर्ज भरताय, सगळ्या गोष्टी करताय. तर मग माझं म्हणणं हे आहे की केव्हा आमच्या महिला बाहेर केव्हा निघेल? 50% आम्हाला जेव्हा आमच्या कोणत्या महिला? ज्या सर्व महिला ज्यांना आम्ही उमेदवारी अर्ज दिलेली आहे. आता सरकारनं 50% आरक्षण दिलं आहे सर्वसाधारण महिलांसाठी, सर्व आपल्या OBC महिलांसाठी. तर माझं हेच म्हणणं आहे की आता ज्या महिला आहे ज्या घराच्या आतमध्ये आहे त्यांना बाहेर पडू द्या ना. हे पुरुष त्यांना बाहेर का पडू देत नाही? ते स्वतः उमेदवारी अर्ज भरताय, ते स्वतः जात आहे, रॅल्या तेच काढताय, मिरवणूक तेच काढताय. कशासाठी? माझं हेच म्हणणं आहे महानगरपालिकेमध्ये सिस्टममध्ये सर्व महिलांनी यावं, सर्व महिलांचा पुढाकार व्हावा. हे जे पुरुष मंडळी जे फिरताय ना त्यांना एवढाच जर शौक आहे तर त्यांना सुद्धा 50% आरक्षण दिलेलं आहे. त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये राजकारण करावं, त्यांच्या स्वतःच्या याच्यात. महिलांच्या याच्यात का? त्यांचे मिस्टर असतात, म्हणजे त्यांचे घरचे किंवा त्यांची मुलं सर्व काम तेच करताय. मग महिलांनी पुढं कधी यावं? तुम्ही जेव्हा म्हणता घरातच बस, हे कितपर योग्य आहे आणि हे कितपर चालणार आहे? म्हणजे हे सीटचा दुरुपयोग आहे का? या सीटचा दुरुपयोग होतोय. कशासाठी दुरुपयोग करताय का? मग ते माझं भांडण हेच आहे की जेव्हा आमच्या महिला मंडळ पुढे जाऊ शकतात. आता मी एक सक्षम महिला आहे, मी जेव्हा सिस्टीममध्ये येईल तसंच मला असं वाटतं की माझ्या बाकीच्या महिलांनी सिस्टीममध्ये यायला पाहिजे. तसं होत नाही. त्यांचे नवरे पांढरे कपडे घालता, फॉर्च्युनर घेता आणि फिरता. हे का? त्या घरी बसताय. माझं एकच म्हणणं आहे सर्वांसाठी, महिलांना उमेदवारी अर्ज दिलेला आहे, महिलांना पुढं आणा. आणि अगर जर तुमच्याकडनं ते होत नसेल तर साड्या नेसा आणि महानगरपालिकेच्या सीटवरती बसा. बस. जय हिंद.